प्रतिबिंब जनमानसांचे। अभिषेक कळमकर प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ, महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू। अहिल्यानगर शहरातील माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात एका तरुणीने लैंगिक अत्याचार, मानसिक छळ व ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता पक्षात उमटू लागले आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष फरीन शेख यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा आज तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे। फरीन शेख यांनी महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की महिलांच्या सन्मानासाठी कार्य करणाऱ्या पदावर असताना अशा गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही। महिलांवरील अन्यायाविरुद्ध आपली भूमिका ठाम असल्याने कोणत्याही प्रकारे मौन धारण करणे किंवा पाठिंबा देणे स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान संबंधित तरुणीने MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नगर शहरातील विविध ठिकाणी तसेच शिरूर येथील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। तसेच मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल करून गैरप्रकार करण्यास भाग पाडणे व धमकी देण्याचाही गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत। विधानसभा निवडणुकीदरम्यान अभिषेक कळमकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी काम केले, ही माझी सर्वात मोठी चूक होती, अशी खंतही फरीन शेख यांनी आपल्या राजीनाम्यात व्यक्त केली आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।